काय होतं सर असं की हा मार्ग वर्षानुवर्ष याच रस्त्याने वरती जागा असते, दरवेळेस फूट होती, त्या गोष्टीतून बाजूला घेतल्यासाठी त्या प्रमुख मार्गावरचं काम होण्यासाठी एवढं इथं असतं. तुम्ही काय केलं इथं किंवा इथं नाही झालं तर दुसरीकडे, म्हणजे असं कोणतं काम आम्ही याच्यातून सुटलोच नाही ना. 7.5 कोटी तुमचे वाढवले आणि आपले 7.5 कोटीचा विनियोग काहीच नाही. त्याच्याबद्दल दुसरीकडे काम करा, जे केलेलं कामाचं दिलं त्याच्या बदल्यात त्याच्याकडून फायनल तुम्ही ऑर्डर केलं का इथून इथपर्यंत काम जरी झालं तर मान्य. आता एवढं याला अडचण आहे, बाकी ठिकाणी टाकलं आम्ही सांगतो टाकलं. शिवसेनेच्या वतीने जे 8 दिवसा पहिले आम्ही आंदोलन केलं होतं त्याच्या संदर्भात विविध विषयांच्या संदर्भात आज बैठक त्या ठिकाणी पवार साहेबांनी जे महानगरपालिका महावितरणची एसी आहे ते असतील, चव्हाण साहेब असतील, आमचे शिवसेनेचे सगळेच पदाधिकारी, मुंबईहून आलेले आमचे विधानसभा संपर्क प्रमुख घोगरे साहेब यांच्या उपस्थितीत आता पार पडली. आणि नगर शहरातील ज्या डीपींचा विषय आहे, काटी गल्ली असन, कोट गल्ली असन, त्याचबरोबर बंगाल चौकी असेल, त्याच्यानंतर कल्याण रोडमध्ये शंकरबाबा मठ येथे नवीन डीपी प्रस्तावित करणं असेल, येडगाव, शाहूनगर आणि अंबिकानगर, एकनाथ नगर इथेही डीपी प्रस्तावित करण्याबाबतीत आम्ही त्यांना त्या ठिकाणी सूचना दिलेल्या आहेत. आणि निश्चित या कामांमध्ये गती येऊन लोकांना त्या ठिकाणी फोन न उचलणं, अवेळी लाईट जाणं, याच्या संदर्भात ज्या तक्रारी होत्या, त्याचबरोबर नगर शहरातील सगळ्यात महत्वाचा असलेला गणपती विसर्जन मिरवणूक मार्ग, ज्याच्यासाठी 14 कोटी रुपये मंजूर झाले आणि कामाला सुरुवात होऊन ते 7.5 कोटीचं काम करून ते सगळे पैसे वाया गेले आणि अत्यंत चुकीच्या पद्धतीने खरं तर त्या ठिकाणी त्या कामाचं नियोजन झालेलं होतं. आणि म्हणून त्यांनी परत एकदा त्या उरलेल्या कामाची पाहणी करावी, ते काम प्रस्तावित करावं आणि ज्या लाईटचे पोल आहेत जे मिरवणूक मार्गामध्ये मध्ये येतात आणि सातत्याने त्या भागातील मिरवणुका या नगर शहरात सातत्याने चालू असतात, त्याच्यामध्ये त्या लोकांना, नागरिकांना देखील त्रास होतो. कारण की ज्या वेळेस मिरवणूक मार्गामध्ये लाईट बंद करणं आणि मग ती मिरवणूक पुढे गेल्यानंतर त्या भागातील लोकांचा सप्लाय चालू करणं, याच्यातून देखील मोठा रोष त्या ठिकाणी नगरकरांचा त्या ठिकाणी पाहायला मिळतो. आणि म्हणून वेगवेगळ्या जे विषय होते त्याच्यामध्ये लवकरात लवकर सुटका करून नगरकरांना MSEBच्या माध्यमातून एक वेगळ्या पद्धतीचं रिलीफ शिवसेनेच्या माध्यमातून उद्याच्या काळात मिळणार.